Isaiah chapter 61. यशया 61वा अध्याय 3rd verse. तिसरं वचन. See, he gave me beauty for ashes, oil of joy for mourning, शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण, शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, garment of praise for the spirit of heaviness, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे, that they might be called trees of righteousness, अशासाठी की त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष, the planting of the Lord, that he might be glorified. परमेश्वराच्या गौरवार्थ त्याने लावलेले रोप म्हणता यावे. And म्हणून मला त्याने पाठवले आहे. they shall build the old waste places. आणि ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील. They shall raise up the former desolation. आपल्या वाडवडिलांच्या वेळची खिंडारे भरून काढतील. And they shall repair the waste cities, the desolations of many generations. ते उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवतील. Did you ever consider having a share in that? आणि या कामगिरीमध्ये वाटा असावा असं तुम्हाला कधी वाटलं का? Have you looked at any waste cities? तुम्ही कुठल्या ओसाड नगराकडे अशा प्रकारे पाहिलं आहे का? Have you seen desolations which were once thriving places? एकेकाळची प्रगत ठिकाणे आता उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत तुम्ही कधी पाहिले आहेत का? You know, the old motto of Glasgow used to be, ग्लासगोचं जुनं ध्येय वाक्य असं होतं, let Glasgow prosper through the preaching of God's word. देवाच्या वचनाच्या घोषणेच्या द्वारे ग्लासगोची भरभराट व्हावी. In fact, the BBC has got a tablet which speaks of its work for God. आणि खरं पाहता BBC कडे अशी एक पाटी आहे की जी देवाने त्यांच्याकरता केलेल्या कार्याबद्दल सांगते. But they may be very ashamed of such beginnings at this point. पण आता त्यांना अशा प्रकारच्या सुरुवातीची लाज वाटत आहे. I wish I could quote what the original founders of BBC envisaged. BBCचे मूळ संस्थापक जे विधान करायचे ते तुम्हाला मी आता सांगू शकलो असतो तर बरं होतं असं मला वाटतं. Former desolation. इथे लिहिले आहे की उजाड नगरे, उद्ध्वस्त नगरे. You know, we are told that the broad way leads to destruction. आपल्याला वचनात सांगितलं आहे की रुंद मार्ग हा नाशाकडे नेतो. And strive to enter into the narrow way is what we've been taught. आणि आपल्याला असं शिकवण्यात आलंय की आपण रुंद दरवाजाने नेटाने जाण्याचा प्रयत्न करायला हवा. So, त्यामुळे in avoiding the broad way आपण रुंद मार्गाने जाण्याचं टाळावं. and striving to enter into the narrow way, आणि अरुंद मार्गाने जाण्याचा नेटाने प्रयत्न करावा. we learn discipline. आणि मग तसं करण्याने आपण शिस्त शिकतो. Why has not the revival in some parts of Andhra spread to the whole world? आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये आलेलं संजीवन संपूर्ण जगभरामध्ये का बरं पसरलं नाही? Still in patches, अजूनही काही ठिकाणी we see the fires, आपण तो अग्नी अजून देखील पाहतो. but we पण see a lot of contented people, आपण खूप समाधानी लोक पाहतो. self-satisfied people. स्वतःमध्ये समाधान पावलेले लोक. I don't want localized fire. आणि मला असा स्थानिक पातळीवरती मर्यादित असलेला संजीवनाचा अग्नी नको आहे. Fire by its own nature spreads. पहा, आगीचा गुणधर्म आहे की आग ही पसरत जाते. So, म्हणून God promises to make his ministers
a flame of fire. त्यामुळे देवाच्या सेवकांना देवाने असं अभिवचन दिलं की तो त्यांना आगीच्या ज्वाला करेल. So he puts the word which is a fire in your mouth. आणि मग तो तुमच्या मुखामध्ये अग्नीसारखं असणारं त्याचं वचन घालतो. So by your very nature, the new nature, जेणेकरून तुम्हाला प्राप्त झालेल्या नवीन स्वभावाच्या द्वारे you look at the desolation. उजाड झालेल्या ठिकाणांकडे पाहावं. You begin to lift up the fallen desolation. आणि तुम्ही उद्ध्वस्त झालेले ठिकाण पुन्हा बांधण्याकरता प्रयत्न करावेत. पण Easy places, fine places, fertile places, सोपी ठिकाणं, सुपीक ठिकाणं, with plenty of nice people, की जी ठिकाणं खूप चांगली असतात, तेथील लोक चांगली असतात, where good food is assured, की जिथे चांगलं जेवण उपलब्ध असतं, where hardship is far away. की जेथे कुठल्याही प्रकारचे कष्ट नसतात. Now such are the places which some of you have been choosing. अशा प्रकारचे ठिकाणं तुमच्यापैकी काही जण निवडत आहेत. But God has not chosen such places. पण देवाने कधी अशा चांगल्या ठिकाणांची निवड केली नाही. He plants his people. तो त्याच्या लोकांना He fills his people with his beauty. तो त्याच्या लोकांना रोपतो, त्याच्या सौंदर्याने भरतो. That he might send them into fallen desolation. जेणेकरून त्यांना त्याने उजाड झालेली नगर बांधण्याकरता पाठवावं. पण Oh, it is shocking. खूपच धक्कादायक गोष्ट आहे की People seeking the easy road and the easy life. लोक सोपे मार्ग, सोपी जीवन पद्धती निवडत आहेत. And then going to conferences. आणि मग ते मोठमोठ्या सभांना जातात. How shocking. किती धक्कादायक गोष्ट. Most of the capital cities of this world today आजच्या जगातील सगळे राजधानीचे शहर are full of political upheavals, disturbances, marches, and the climate seems to be anything but focused on God. हे सगळे राजकीय उलथापालथ, सरकारी विरुद्ध मोर्चे आणि अशा प्रकारे देवावरती लक्ष केंद्रित करायच्या ऐवजी इतर सगळ्या गोष्टींनी भरून गेलेले आहेत. In those days when Spurgeon preached in London, लंडनमध्ये त्या दिवसामध्ये स्पर्जन देवाचं वचन गाजवत असत. the cabmen used to तेव्हा say, लोक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाला असं म्हणायचे over the river to Spurgeon. की आम्हाला चार्ल्स स्पर्जन यांचं प्रवचन ऐकण्यासाठी नदीच्या पलीकडे घेऊन चला. Yes, होय, some of the biggest auditoriums could not contain the people. कारण त्यांचं वचन ऐकायला इतके लोक यायचे की मोठमोठे सभागृह त्यांना कमी पडायचे. But when I spoke in Spurgeon's tabernacle many years ago, partaking in an annual event, आणि अनेक वर्षांपूर्वी एका वार्षिक संमेलनासाठी मी स्पर्जन यांच्या टॅबरनेकल येथे गेलो असताना I found that the tabernacle was rebuilt after the war with very limited capacity, and the church does not use it anymore. आणि ते ठिकाण महायुद्धानंतर पुन्हा बांधण्यात आलं होतं आणि तेथे बसायची जागा देखील कमी करण्यात आली होती आणि मंडळी काही त्याचा आता वापर करत नाही. But that there is still a little Bible college there पण तेथे अजून देखील एक बायबल कॉलेज आहे and a literature ministry. I'm grateful for that. आणि साहित्य सेवा चालते, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. But my dear people, पण माझ्या प्रिय लोकांनो, what about the waste cities like Delhi? दिल्ली सारख्या उजाड झालेल्या शहरांबद्दल काय? One of the first places where I spoke was the tabernacle in Times Square, New York. जेव्हा मी उपदेश द्यायला प्रथम सुरुवात केली त्या ठिकाणांपैकी एक म्हणजे न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर येथील एक मंडळी. But many things shocked me greatly. पण तेथल्या अनेक गोष्टी पाहून मला खूप धक्का बसला. In fact,
खरं पाहता either the song leader or the speaker himself. तिथला तो उपदेशक He even said, तो असं म्हणाला, look out for a pretty girl and date her. तो म्हणाला की तुम्ही सुंदर सुंदर मुली शोधा आणि त्यांच्याशी नातेसंबंध जोडा. And that was supposed to be a youth event. आणि ती सभा तर तरुणांची सभा होती. Oh, how sad. किती दुःखाची गोष्ट होती ती. I found the pastor so weary that even as I was talking to him, his eyes were closing. I can understand that some pastors are beaten up आणि terribly. तो पाळक एवढा थकला होता की मी बोलत असताना त्याला झोप आली होती. Very good man, very good man. तो खूप चांगला माणूस होता आणि मला आढळलं की तिथल्या काही पाळकांना मारहाण देखील करण्यात आली होती. Now, my dear people, आता माझ्या प्रिय लोकांनो, I don't know what you are fashioning your life for. तुम्ही तुमचं जीवन कशा पद्धतीने जगत आहात मला काही माहित नाही. The Bible says, बायबल सांगतं, seekest thou great things for तू yourself? स्वतः करता महान गोष्टींच्या पाठीस लागला आहेस काय? Seek them not. त्यांच्या पाठीस लागू नकोस. You know, people, you entrust them with any little job. पहा, तुम्ही काही लोकांना कुठलंही छोटं काम सांगा Soon, आणि अगदी लवकरच they are taken up with that ministry ते त्या सेवा कार्याची मालकीच सांगू लागतात and they seem to get a lot of self-importance. आणि ते त्या सेवा कार्यामध्ये स्वतःलाच खूपच महत्त्व देऊ लागतात. My dear friend, माझ्या प्रिय लोकांनो, he must increase and I must decrease. सेवा कार्यामध्ये केवळ प्रभूची वाढ झाली पाहिजे आणि आपला ऱ्हास झाला पाहिजे. If you don't know that scripture, जर तुम्हाला हे वचन माहित नसेल put it on every wall तर ते तुमच्या प्रत्येक भिंतीवरती तुम्ही लावा, so that wherever you look, की जेणेकरून तुम्ही जेथे कुठे पाहाल you see the word. तुम्हाला ते वचन दृष्टीस पडेल. He must increase प्रभूची वृद्धी व्हावी, and I must decrease. प्रभूची वृद्धी व्हावी आणि माझा ऱ्हास व्हावा. Listen, ऐका, increase is not in halls. सेवा कार्यात वाढ होणं म्हणजे हॉल वाढणं नव्हे, Increase is not in numbers. किंवा मंडळीत येणाऱ्या लोकांची संख्या वाढणं नव्हे. Real increase खरी वाढ म्हणजे is in the level of your faith. ती तुमच्या विश्वासामध्ये होणारी वाढ. You know, when preachers begin to talk about numbers, centers, this and that, जेव्हा उपदेशक लोकांच्या वाढणाऱ्या संख्येबद्दल किंवा केंद्रांबद्दल बोलू लागतात, I say, don't you talk of this. मी म्हणतो तुम्ही याबद्दल अजिबात बोलू नका. If you ask me, जर तुम्ही मला विचारलं how many halls has the fellowship got? How many centers has it got? I won't know. I don't care to की count. तुमच्या केंद्रांची संख्या आता किती आहे किंवा तुम्ही किती हॉल बांधले आहेत त्याचा निश्चित आकडा मला माहिती नाही, मी तो कधी जाणून देखील घेत नाही. You ask me, what is the increase in your faith? मला असं विचारा की तुमच्या विश्वासामध्ये किती वाढ झाली आहे, And I will report to you आणि मी तुम्हाला ते सांगेन. that I am ashamed to say very little, मी तुम्हाला म्हणेन की तुम्हाला सांगायला मला लाज वाटते की माझा विश्वास खूपच थोडा वाढला आहे, because I dwell among dwarfs. कारण माझ्या आजूबाजूला सगळे ठेंगणे लोक आहेत आणि मी ठेंगण्या लोकांच्या मध्ये राहतो. When you dwell amongst जेव्हा dwarfs, तुम्ही ठेंगण्या लोकांबरोबर राहता you have a dwarf's mind. तेव्हा तुमचं मन देखील ठेंगणं असतं. When you live amongst Lilliputians, जेव्हा तुम्ही अशा ठेंगण्या लोकांबरोबर राहता you will appear like a mighty giant. तेव्हा तुम्ही त्यांना धिप्पाड राक्षसाप्रमाणे दिसाल. I wish this fellowship had men like Sundar Singh, मला असं वाटतं की या फेलोशिपमध्ये सुंदर सिंग यांच्यासारखे लोक असायला हवे होते, C.T. Studd, सिटी स्टड सारखे लोक असायला हवे होते, William Carey, विल्यम केरी सारखे लोक असायला हवे होते, Hudson Taylor, हाडसन टेलर सारखे लोक असायला हवे होते, John the Apostle. प्रेषित योहाना सारखे लोक असायला हवे होते. If they were walking around us, जर हे सगळे लोक आज आपल्या अवतीभोवती चालत असते we would have a humble frame of mind. तर आपल्यामध्ये अगदी नम्र मनोवृत्ती असली असती.
Many of you are still students, अनेक लोक आज तुम्ही विद्यार्थी आहात and all that is put before you is the rosy future. आणि तुमच्या समोर अगदी गुलाबाच्या गालीच्या अंथरल्यासारखं भविष्य आहे. At the end of your course or research, तुमच्या त्या कोर्सच्या शेवटी oh, you're going to land a fine job. तुम्हाला चांगल्या पगारांच्या नोकऱ्या मिळणार आहेत. You have suffered too much as a student, आणि तुम्ही विद्यार्थी असताना खूपच त्रास काढला नाही का? but you will make up for all of it in your future आणि तो affluence. सगळा त्रास तुम्ही भविष्यातील प्रगतीमध्ये वसूल करावा नाही का? Is that your dream? तेच तुमचं स्वप्न आहे का? Did you come to this retreat to dream such dreams? अशा प्रकारचे स्वप्न पाहण्यासाठी तुम्ही या सभांना आले आहात काय? My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, when I see an indisciplined person, जेव्हा मी बेशिस्त माणूस पाहतो, and let me tell you, I see a lot of आणि that. अशा प्रकारचे अनेक बेशिस्त माणसं मी येथे पाहतो. I see men who can just sit there watching and anything can slip by because they don't know how to मी watch. असे लोक पाहतो की जे बसून नुसते पहारा देत असतात आणि पहारा देत असताना अनेक गोष्टी त्यांच्या नजरेतून सुटतात कारण त्यांना पहारा द्यायची माहिती नाही. You see, पहा, in a company, एका कंपनीमध्ये if you're careless, जर तुम्ही निष्काळजी राहिलात if you don't perform, आणि तुम्ही चांगलं काम केलं नाही you are shown the तर door. तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. But in the kingdom of पण God, देवाच्या राज्यामध्ये you can be an indisciplined person, lazy person, तुम्ही बेशिस्तपणे वागता, तुम्ही आळशीपणे वागता and still carry on. आणि तसंच सेवा करत राहता. Listen, friends, ऐका मित्रांनो, John Wesley was a very disciplined person. जॉन वेस्ली हे अगदी काटेकोर शिस्तीचे माणूस होते. I wish I had the discipline of John Wesley. जॉन वेस्लींसारखी शिस्त माझ्यामध्ये असायला हवी होती असं मला वाटतं. The very quality and would have been higher. ती शिस्त जर आज माझ्यात असती तर माझी गुणवत्ता खूपच वरच्या पातळीची असती. Today, आज we do not seek to build the waste places. आपण उजाड झालेली नगरं बांधण्याकरता प्रयत्न करत नाहीत. On the other hand, दुसऱ्या बाजूने when your faith begins to waste away, जेव्हा तुमच्या विश्वासाचा उपयोग होत नाही, जेव्हा तो वाया जाऊ लागतो, when fears possess you, जेव्हा तुम्ही भीतीने ग्रासलेले असता, you know, I put away people with fears. पहा मी भित्र्या लोकांना माझ्यापासून दूर करतो. Now, Ata. if you will also turn to Ezekiel chapter 36, एचकेलाच्या 36व्या अध्यायाकडे माझ्या बरोबर वळा and you know the latter part आणि मग पुढचं of the वचन 11th verse, 11व्या वचनाचा शेवटचा भाग. I will settle you after your old estates, and will do better unto you than at your beginning. पूर्वीच्या काळाप्रमाणे तुमच्यावर वस्ती होईल आणि सुरुवातीला केले त्यापेक्षा मी तुमचे अधिक कल्याण करीन. And you shall know that I am the Lord. तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. Listen, ऐका, you shall, I shall. We have taken away that from the scripture. मी असं करेन आणि हे आपण वचनातून काढून टाकलं आहे. You see, what right have we to take away from God's mouth? देवाच्या मुखातील शब्द काढून घेण्याचा आपला काय अधिकार? I shall. मी करेन. No, you shall not. नाही, तुम्ही तसं करू शकणार नाही. You cannot. तुम्ही करू शकत नाही. You may not. तुम्ही तसं करूही नये. My dear friends, how can God work with such dissenters? अशा प्रकारे मतभेद आणणाऱ्या लोकांच्या मध्ये देव कसं काय बरं कार्य करू शकणार? You have been told that this retreat is for soul winners, for missionaries. तुम्हाला सांगण्यात आलंय की ही सभा आत्मे जिंकणाऱ्या लोकांकरता आहे.
and those who mean to be missionaries. आणि ज्यांना मिशनरी व्हायचं आहे अशा लोकांकरता आहे. And I know that some of you, many of you, stood up last night indicating that which was in your heart. आणि तुमच्या अंतःकरणामध्ये जे आहे ते दाखवून देण्याकरता तुम्हाला काही जण काल रात्री उभे राहिले होतात. But पण was there an I shall behind it? तुमच्यामध्ये मी करेन अशी मनोवृत्ती आहे का? You know, my dear friends, when I set my heart on doing something, जेव्हा मी काहीतरी करण्यासाठी माझं अंतःकरण लावतो, I say I shall and it is done. मी म्हणतो मी ते करीनच आणि ती गोष्ट होते. I give myself a time frame. मी ते करण्याकरता एक वेळेचं बंधन आखतो. And if I fail in my time frame, आणि वेळेच्या बंधनात जर मी अपयशी ठरलो, I feel very sad. मला खूपच दुःख वाटतं. Today, आज we have got people without I shall. मी असं करेन असं म्हणण्याची मनोवृत्ती असणारे लोक आपल्यामध्ये नाहीत. I shall follow him. मी त्याला अनुसरेन. I shall obey him. मी त्याचं आज्ञा पालन करील. I shall trust his promise. मी त्याच्या अभिवचनांवरती विश्वास ठेवीन. And then आणि मग you translate your unfaith and even translate it to God. आणि तसं न करण्याने तुम्ही तुमचा अविश्वास पुढे करता आणि तोच अविश्वास तुम्ही देवावरती दाखवता. And you आणि say, तुम्ही म्हणता, oh, how can God say I shall? अरे देव असं काय असं म्हणू शकतो की मी असं करेन? My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, if we cannot communicate faith to you, which is no easy undertaking, जर आम्ही तुम्हाला विश्वास देऊ शकलो नाहीत आणि विश्वास देणं हे काही सोपं काम नाही, then I'm not doing my work here. तर मी माझं काम इथे नीट करत नाही. I am a failure. जर मी तुम्हाला विश्वास देऊ शकलो नाही तर मी एक अपयशी मनुष्य आहे. May God देव help. तुम्हाला सहाय्य करो. Let us pray. चला प्रार्थना करूया. Let us tell God, देवाला सांगूया, oh Lord, हे प्रभू, is there no the God shall and I shall in my life? देव असं करेल आणि मी असं करीन हे जर माझ्या जीवनामध्ये नसेल, I have promised and I shall. मी हे अभिवचन दिलं आहे आणि मी त्यानुसार करेनच. Lord our God, हे देवा आमच्या प्रभू, have mercy upon these dear people. या प्रिय लोकांवरती दया कर. For generations, अनेक पिढ्यांपासून it is only climbing, climbing, climbing. केवळ वर चढणं आहे. Not in faith. विश्वासामध्ये वर चढणं नाही. Climbing palm trees like monkeys. माकडासारखं त्या नारळाच्या झाडावरती चढणं आहे. Climbing the palm tree to get out of poverty. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी धडपड करणं आहे. Or get out of this situation or that situation. किंवा अमुक तमुक गोष्टीपासून बाहेर पडण्यासाठी काहीतरी करणं. Where are the young people and the mothers and fathers असे आई वडील किंवा तरुण कोठे आहेत? who will turn the desolate places into the Garden of Eden? की जे उजाड ठिकाणं एदेन बागेसारखे करून टाकतील. Have mercy upon हे us. देवा आमच्यावरती दया कर. Give us faith. आम्हाला विश्वास दे. Oh, forgive my small faith. माझ्या छोट्या विश्वासाबद्दल मला क्षमा कर. Forgive my inability to communicate faith. विश्वास पुढे देण्याच्या माझ्या अपात्रतेबद्दल माझी क्षमा कर. Oh, loving हे Father, प्रेमळ पित्या, have mercy on all these dear people. या सगळ्या प्रिय लोकांवरती दया कर. They have come such long distances. ते इतक्या लांबून आले आहेत. They have taken leave from their offices. त्यांनी आपल्या ऑफिसमधून सुट्टी काढली आहे. Now let their hope and faith be anchored in Jesus. आता त्यांचा आशा आणि विश्वास येशूवरती नांगरला जाऊ दे. No swaying, कुठलंही डुलणं नव्हे, no swerving, कुठलं इतर काम नाही, no deviating, लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी नाहीत, nothing to deflect them. लक्ष विचलित करणाऱ्या कुठल्याही गोष्टी येथे नाहीत. Setting their hearts to do God's will. तर त्यांचं अंतःकरण देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये लावणं.
Forgive us, हे Lord. देवा आम्हाला क्षमा कर. On our tombstones it must be written, आमच्या कबरेवरती असं लिहिलं जावं, here lies a fool. येथे असा एक मूर्ख माणूस आहे, Someone who could not touch the heart of the nation. की जो राष्ट्राच्या अंतकणाला स्पर्शही करू शकला नाही. Save us. देवा आम्हाला वाचव. Save us from our own foolishness. आमच्या स्वतःच्या मूर्खतेपासून आम्हाला वाचव. Whether it is the heart of America अमेरिकेचं अंतकरण का असेना, or the heart of Australia किंवा ऑस्ट्रेलियाचं अंतकरण, or the heart of England किंवा इंग्लंडचं अंतकरण, or the heart of Ireland किंवा आयर्लंडचं अंतकरण, or the heart of Germany किंवा जर्मनीचं अंतकरण, or the heart of किंवा Malaysia मलेशियाचं अंतकरण, or the heart of किंवा India. भारताचं अंतकरण. Oh loving हे Father, प्रेमळ पित्या, you have said, तू असं म्हणालास, I shall मी असं करीन, I shall build the old ways. मी जुने मार्ग पुन्हा बांधीन, I shall bring you again. मी तुम्हाला पुन्हा माघारी आणीन. Lord, hear out हे देवा मी येथे आहे. and do thou thy work प्रभू माझ्या बाबत तुझ्या वचनाप्रमाणे होऊ दे. in spite of ourselves. आम्ही असं असून देखील Please, कृपा करून for your own honor and glory, तुझ्या गौरवाकरता, सन्मानाकरता do your great work तुझं महान कार्य तू कर and glorify your Son. आणि तुझ्या पुत्राचं गौरव करून घे. We ask in Jesus' holy name. येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन.